नारायण राणे यांच्या कणकवली येथील बालेकिल्ल्यात आज उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे आणि आज उद्धव ठाकरे यांची सभा आहे ती आज कणकवली येथे होते। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा ओम गणेश बंगला इथून हाकेच्या अंतरावर आहे आणि येथेच ही सभा आहे ती होणार आहे। या सभेकडे विशेष लक्ष सर्वांचं लागून राहिलं आहे, कारण केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी एक वक्तव्य केलं होतं, जर आमच्या नेत्यांवर जर टीका कराल तर परतीचे मार्ग आहेत ते बंद होतील असा इशारा हा दिला होता। आज जशी सिंधुदुर्ग मध्ये उद्धव ठाकरे यांची सभा होते त्याचप्रमाणे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी रत्नागिरी येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा होते। त्यामुळे दोन्ही सभांकडे विशेष लक्ष लागून राहिले आहे। रत्नागिरीमध्ये नारायण राणे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येत आहेत, तर सिंधुदुर्गमध्ये सायंकाळी 6 वाजता महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे यांची सभा होते। त्यामुळे दोन्ही सभांकडे विशेष लक्ष हे लागून राहिलं आहे। आज अमित शहा रत्नागिरीत काय बोलतात आणि सिंधुदुर्गमध्ये उद्धव ठाकरे हे काय भाष्य करतात याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे। आणि याच व्यासपीठावर उद्या 4 मे रोजी राज ठाकरे यांची सभा होणार आहे। राज ठाकरे आणि नारायण राणे एकाच व्यासपीठावर येणार आहेत, त्यामुळे आजच्या दोन्ही सभांकडे विशेष लक्ष लागून राहिलेले दिसतंय। सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, कणकवली, सिंधुदुर्ग।